हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. सुखी होण्यासाठी काय करावे, आनंदी जीवन कसे जगावे. प्रत्येकाला प्रश्न पडतो, आपलं आयुष्य हे दुःखानं भरलेलं आहे, हे सुख कधी येणार. आयुष्यात सतत संकट, अडचणी, आव्हाने प्रत्येकाला सामोरे जाऊन जाऊन आपण थकून गेलेलो असतो. या जीवनाला थोडासा आनंदीपणाचा उभारी किंवा आनंदीपणाचा पावसाची पहिली सर हवी असते. कुणाचेच आयुष्य परिपूर्ण नसते. तुकाराम महाराज म्हणतात, सुख जवा एवढे आणि दुःख डोंगरा एवढे. सुखाची नक्की व्याख्या काय? खरं तर सुखाची नक्की व्याख्या कोणाला सांगता येत नाही. सुख हे मानण्यावर असतं. आपल्या आयुष्यात जे काही आहे, जे काही चाललं आहे त्याचा स्वीकार करा, कारण वेळ आणि नशीब हे बदलणारच आहे. वास्तवाचा स्वीकार करून ज्यावेळी आपण वाटचाल करू त्यावेळी खरंच आपलं जीवन सुखकर व्हायला लागेल. जीवनात अडचणी, आव्हाने कोणाच्या नसतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम हे असतातच. कोणी सांगतं, कोणी सांगत नाही, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पात्रता किंवा सांगण्याची पद्धत वेगळी असते. स्वतःतील वेगळेपणा जपून आपलं आयुष्य आनंदाने जगता येतं. जीवन ही एक कला आहे आणि ती कला आपल्याला शिकून घ्यायची आहे. प्रत्येकजण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी वेगवेगळ्या कलागुणांना घेऊनच जन्माला येत असतो. आपली आवड, आपले कलागुण ज्याला जोपासता आले आणि त्यातूनच आपलं आयुष्य घडवता आलं तर किती आनंदी जीवन होईल. वर्गामध्ये प्रथम येणारी व्यक्ती किंवा विद्यार्थी आणि वर्गामध्ये डल असणारी व्यक्ती किंवा विद्यार्थी यांची तुलना जर आपण करत बसलो तर आपलं जीवन दुःखी होऊन जाईल. कारण प्रत्येकजण हा आपल्या स्किलनुसारच वागत असतो. प्रत्येकाकडं वेगळे कलागुण असतात. प्रत्येकाला वेगवेगळी क्षमता देवानं दिलेली असते. सगळ्यात कमी गुण मिळणारा विद्यार्थीही एखाद्या कलेमध्ये पारंगत असेल तर तो यशस्वी होऊ शकतो आणि उंच आकाशात भरारीही घेऊ शकतो. जे आहे आपल्याजवळ ते चांगलंच आहे आणि त्यातून आपल्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवत चला. स्वतःला एक कलाकार बनवा. आपल्यामधील कलागुण ओळखा, आपली आवड ओळखा आणि त्यातूनच वेगळेपणा जपा. ज्यावेळी आपलीच कलाकृती आपण वारंवार करत जाऊ किंवा प्रॅक्टिस करत जाऊ त्यातून एक नवी कलाकृती घडत जाईल. आपण स्वतःला सिद्ध करत जाऊ आणि आपणच आपल्याला ओळखायला लागू की खरंच माझ्यामध्ये हे सुद्धा गुण आहेत आणि आपला आनंद द्विगुणित होईल. थकवा येतो, रोजचा रोज तेच काम करून कंटाळा येतो. त्यावेळी आपलीच आवड आपण सांभाळायची आहे. या जगात सुखी असं कोणीच नाही. आपण मैत्रिणीही सतत भेटत असतो. खरं तर आपापले सुखदुःखे सांगत असतो. 2 मिनिटाच्या हसऱ्या फोटोमागे कितीतरी दुःख लपलेले असतात, पण आपल्याला ते दुःख दिसत नाही, समोरच्याचा स्टेटस दिसतो. सांगणारे प्रत्येकजण खरंच सांगतील असंही नाही आणि दिसणारा हसरा फोटो खरंच हसरा असेल असंही नाही. त्यामागचं दुःख कोणीही दाखवत नाही आणि जो दुःख लपवायला शिकला तोच खरंच जगायला शिकला. कारण या जगामध्ये सुखी असा कोणीच नाही. सुखाची व्याख्या ही कोणीच करू शकत नाही. हा जन्म पुन्हा नाही, त्यामुळे जगून घ्या. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, स्वतःची आवड जपून घ्या. जगण्याचा खरा अर्थ जाणून घ्या. उत्तम आयुष्य जगतो असं वाटणं आणि उत्तम आयुष्य जगणं यामध्ये भरपूर फरक आहे. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तेच काम करून आपलंही जीवन वेगळं आणि आनंदी करण्यासाठी आपण त्या कामामध्ये थोडंसं वेगळेपण आणूया. परिपूर्ण आयुष्य जगूया आणि स्वतःची काळजी घेऊया. स्वतःची कला स्वतःच जोपासूया आणि स्वतःला नवीन एक निर्माण करून ओळख देऊया. आता एक उदाहरण देते तुम्हाला. आरशाची किंमत हिऱ्यापेक्षा खूपच कमी असते.
आरसा सहजच कुठेही बाजारपेठेमध्ये आपल्याला मिळून जातो, पण हिरा मात्र दागिन्यांच्या दुकानात अगदी काचेमध्ये शोपीस म्हणून असतो. त्यावेळी आरशानं स्वतःला म्हणू नये की हिरा खूप चमकतो, तो एकदम सुरक्षित ठिकाणी आहे. पण लक्षात घ्या, त्याच हिऱ्याचे दागिने ज्यावेळी एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री घालते, त्यावेळी ते दागिने कसे दिसतात हे पाहण्यासाठी आरसाच लागतो. ज्यावेळी आरशात आपण ती दागिने बघतो, त्यावेळी आपलं खरं सौंदर्य खुलतं आणि आपल्या चेहऱ्यावरती हास्य येतं. म्हणजे करोडोंच्या दागिन्यालाही 100 रुपयाच्या आरशाची गरज भासते. म्हणून तुम्ही कमी कलागुणांचे आहात किंवा कमी आहात, स्वतःला सिद्ध करू शकत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आणि तुमचं आयुष्य दुःखात आहे. वेळ आणि नशीब बदलणार आहे, याचा तुम्ही स्वीकार करा. जीवन हे वास्तवावर अवलंबून असतं, म्हणून स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःला कमी लेखणारी व्यक्ती कधीच पुढं जात नाही. मैत्रिणीच्या घोळक्यामध्ये आपण असतो तेव्हा आपल्याला समोरचीचं जीवन खरंच सुखकर वाटतं आणि समोरच्या मैत्रिणीला आपलं जीवन आवडतं. पण खरं तर प्रत्येकजण आपापल्या जीवनामध्ये सुखीचा असतो. ही पृथ्वी किंवा ह्या पृथ्वीवरची सजीवसृष्टी हा एक रंगमंच आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळं पात्र निभवायचं आहे. ज्यावेळी आपण हे पात्र निभावत असतो, त्यावेळी ते परिपूर्णच निभावावं असा आपण प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य हे वनवेसारखं असतं. आपण पुढे जाऊ शकतो, पण मागे वळून परत जाऊ शकत नाही. म्हणून झालेल्या चुकांना सतत विचार करून किंवा गेलेल्या वेळेचा सतत विचार करून, त्यावेळी मी ते केलं असतं तर आज ही वेळ आली नसती किंवा त्यावेळी मी तसे वागले असते तर आज हे झालं नसतं, असा विचार करण्यापेक्षा जे समोर दिसतं ते आनंदाने स्वीकारा. कारण कदाचित त्यातून नवीन एक ओळख किंवा नवीन एक मार्ग तुम्हाला सापडणार आहे. प्रत्येकाचा एक काळ असतो आणि तो संपला की सर्वजण एकाच ठिकाणी येणार असतात. त्यामुळे जोपर्यंत आपला काळ आहे, तोपर्यंत आपण सुखी जीवन चांगल्या पद्धतीनं जगू शकतो आणि आपले कलागुण आणि आपलं कौशल्य वापरून आपलंही नाव मोठं करू शकतो. तुलना कमी करावी आणि आनंदी राहावी. माझी मैत्रीण किंवा माझ्याबरोबरची व्यक्ती कितीतरी उंच पदावरती आहे आणि मी स्वतः मात्र इथे असा विचार करत बसण्यापेक्षा, स्वतःला दुःख देण्यापेक्षा वेगळी काहीतरी विचारसरणी करावी, जेणेकरून आपण त्यातून सकारात्मकता घेता येईल. आपले कलागुण किंवा आपली जी आवड आहे त्यातून आपण आपल्याला सिद्ध करू शकतो. समोरच्या व्यक्तीलाही आपलं जीवन आवडत असेल, कदाचित तिच्या आयुष्यात असणारे प्रॉब्लेम आपल्यापेक्षाही भयंकर असतील, पण सामोरे जाण्याची जी कला आहे त्या व्यक्तीमध्ये खूप छान असेल. धडाडी, धैर्य, ज्यावेळी स्वतःतील भीती आपण नष्ट करू, त्यावेळी एक नवीन उमेद किंवा नवीन आशेचा किरण निर्माण होईल. छोट्या छोट्या गोष्टीमधूनही आपल्याला आनंद मिळायला लागेल आणि त्या आनंदाचीच कृतज्ञता आपण ज्यावेळी व्यक्त करू, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरती एक सुंदर असं स्मितहास्य उमटेल. ज्यावेळी आपण स्वतःवरती प्रेम करायला लागू, धक्काधक्कीच्या जीवनामध्ये इतरांशी करता स्वतःसाठी जगायला लागू, स्वतःसाठी वेळ काढायला लागू, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगायला लागू. सुख मात्र आपल्या मानण्यावरती आहे. आपण ज्यामध्ये सुख मानू त्यामध्ये आपण सुखी राहतो. कदाचित आपण ज्या सुखासाठी इतकं करतो आहोत ते एखाद्याचं किंवा आपल्याकडे जे सुख आहे ते एखाद्याचं स्वप्नही असू शकतं. एखादी गाडी ज्यावेळी आपण नवीन खरेदी करतो, त्यावेळी त्या गाडीला आपण कौतुकानं वापरत असतो किंवा कौतुकानं त्याकडे पाहत असतो, पण तीच गाडी 10-20 वर्षानंतर एखाद्या कचऱ्यामध्ये पडल्यासारखी धूळखात पडलेली असते. त्यावेळी आपल्याला खरं समजतं की मानण्यावरती सुख आहे. गाडी तीच असते, फक्त आपली विचार करण्याची पद्धत बदललेली असते. म्हणून सुखी होण्यासाठी कोणत्याही पैशाची किंवा कोणत्याही पदाची गरज नाही आहे, फक्त ते आपल्या मानण्यावरतीच आहे. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःतील कलागुण जपा.